नमस्कार. आज आम्ही भापड गाव मुक्काम भापड, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड या ठिकाणी आलो आहोत आणि ह्या ठिकाणी हे जे भापड गावचं वाचनालय आहे, फार श्रद्धा भावनेतून एक उभं राहिलेलं हे गाव आहे आणि या गावाचे या वाचनाचे संस्थापक सर आपलं नाव काय? माझं नाव आहे जयसिंग शंकर बेटकर. प्राथमिक शिक्षक गेली 20 वर्ष या म्हसळा तालुक्यामध्ये एक प्रामाणिकपणे आदर्श शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. सर, ही वाचनाची संकल्पना आपण कशी आणलीत? वाचनालय ही संकल्पना या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्व बांधवांना सोबत घेऊन काम करणारे शिक्षकांचे कैवारी मार्गदर्शक सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी या महाराष्ट्राच्या सदनामध्ये शिक्षक आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि शिक्षक भारतीचं ते नेतृत्व करत आहेत. तर त्यांनी आम्हाला सन 2018-19मध्ये प्रत्येक शिक्षक बांधवाला सांगितलं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये गावामध्ये काम करताय, वाडी वस्तीवरती, पाड्यावरती, तांड्यावरती, त्या भागामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल त्या पातळीवरती तुम्ही एक वाचनालय उपलब्ध करा, ओपन करा आणि तुमच्या भागातल्या विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्यासाठी प्रेरणा मिळू द्या. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जून 2019 साली साने गुरुजी वाचनालय हे भापट या गावी आपण सुरू केलेलं आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून या भागातील ठाकरोळी, कोकबल, श्रीकृष्णवाडी, रातिवणे, कोलवड, भापड, तामणे, करंबे, चिरगाव, तामणे, करंबेवाडी, भापड या भागातील विद्यार्थी किंवा इतर काही तालुक्यातले विद्यार्थी संपर्कात राहून विविध पुस्तके, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. MPSC, UPSC, त्यानंतर ज्या काही संलग्न असणारे शासनाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्या संदर्भात असणारे संदर्भ साहित्य पुस्तकं तिथून उपलब्ध असणारे वाचन करतात आणि स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती असेल, क्लार्क भरती असेल, अशा अनेक परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्याचबरोबर आपण दैनंदिन वृत्तपत्रसुद्धा उपलब्ध या ठिकाणी करतो आणि इतर काही शालेय विद्यार्थ्यांना मनाला आनंद देणारे बोधकथा, गोष्टींची पुस्तकंसुद्धा आपण उपलब्ध या ठिकाणी वाचण्यासाठी आहेत. या वाचनालयामध्ये पुस्तक रजिस्टरमध्ये नोंद असेल तर दैनंदिन रजिस्टरमध्ये नोंद करून विद्यार्थी वाचण्यासाठी पुस्तकं घेऊन जातात आणि त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला की ते आणून इथे जमा करतात. सर, एक आहे की महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक गावाला 20 लाख, जिथे गाव तिथे वाचनालय ह्यासाठी 20 लाख रुपये दिलेले आहेत. आपल्याला त्या योजनेचा फायदा भेटला तर भविष्यात काय होऊ शकतं वगैरे? जर ह्या दुर्गम भाग म्हसळा तालुक्यापासून हे जवळजवळ गाव 15 ते 16 किलोमीटर आहे. अशा दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये जर तो निधी उपलब्ध झाला, या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत उभी राहिली आणि तो जर विस्तार वाढला तर नक्कीच या गावासह समाजातील व इतर परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. स्वातंत्र्य चळवळ ही वाचनातून सुरू झालेली आहे. जिथं वाचन त्याचा स्वातंत्र्य चळवळ आहे. सामाजिक चळवळ जे आंदोलन उभं राहिलेत ह्या चळवळीला फार मोठं योगदान हे वाचन संस्कृतीतून भेटलेलं आहे आणि सरांनी फार योगदान दिलं आहे. सर, तुमच्या हातामध्ये मला छत्रपती शाहू महाराज ह्यांचं पुस्तक आणि गौरव ग्रंथ दिसत आहे. शाहू महाराजांची 26 तारखेला जयंती आहे. काय आपण सांगाल यांच्याबद्दल? छत्रपती शाहू महाराजांचं जे कार्य होतं ते तळागाळातील आणि प्रत्येक वंचित घटकाला सोबत घेऊन त्यांनी प्रत्येक समाजातील बांधवाला न्याय दिला. राजेशाहीमध्ये अनेक राजे होऊन गेले, परंतु समाजाच्या वेदना समजून घेणारे आणि त्यांना योग्य वळण देऊन खऱ्या अर्थाने प्रत्येक समाज घटकाचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यांनी कधी दुजाभाव किंवा उच्च आणि नीच असा कधीच त्यांनी हे विचार केला नाही आणि समाजाला आरक्षण देणारा त्यावेळी
एवढा एकमेव राजा विचार करणारा, आणि त्या राजांची आज या जून महिन्यामध्ये 26 जूनला त्यांची जयंती साजरी होणार आहे. आणि त्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की त्यांचे विचार ह्या वाचनालयाच्या माध्यमातून समाजात पुढे नेण्याचं काम आम्ही नक्की करणार. शाहू महाराजांनी अनेक लोकांना म्हणजे रयत शिक्षण संस्था आहे, शाहू महाराजांचं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते, त्यांनाही मदत करणारे शाहू महाराज होते. शाहू महाराज. पण आपण ह्यावेळी शाहू महाराजांचा संदेश समाजापर्यंत कसा पोचवाल? सध्या डिजिटल युगामध्ये बरीचशी यंत्रणा विकसित झालेली आहे आणि सध्या प्रत्येक समाजाला शाहू महाराजांचे जे विचार आहेत किंवा आंबेडकर साहेबांचे जे विचार आहेत ते आपण प्रबोधनात्मक कार्यातून नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर चर्चासत्र त्यासाठी आयोजन करू आणि शालेय माध्यमिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरती विषय देऊन त्यांच्यामध्ये महाराजांच्या बाबतीमध्ये एक विचारप्रणाली रुजली पाहिजे असा उपक्रम राबवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद सर. हे बेटकर सर आहेत आणि राष्ट्र सेवा दल सानेगुरुजी बालभवन वाचनालय, गाव भापट आणि तालुका म्हसळा, जिल्हा रायगड इथून हे जे सरांनी विचार पेलले आहेत, नक्कीच ह्या विचारांवरती येणारी चळवळ आणखी वाचनालयाची बळकट उभी राहील असं सगळ्यांनी अपेक्षा नाही, पण यांनी खरीच ह्या गावामध्ये क्रांती करून दाखवलेली आहे. सर, तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी म्हसळा भापट इथून पत्रकार महादू पवार, मुंबई.